या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्क फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली। ते म्हणाले, अनेक वर्ष मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय। मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला। समस्या खूप व्यापक आहेत। शहरी भागातील हद्दवाढत अनेक प्रश्न आहेत। शहरी भागात कुणी वाली नाही का? इथले प्रश्न बघितले तर वाईट वाटले। बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली। मग सोलापूरचा बारामती सारखा विकास का झाला नाही? आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले। माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले। सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते? म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मार्क फाउंडेशन येणारी विधानसभा, येणारी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी 100% मी प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असेही ते म्हणाले। यावरून पवार हे वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असल्याचे स्पष्ट होते। दक्षिण विधानसभा मतदारसंघात तुम्ही म्हणजे आता तयारी सुरू केलेली आहे। शरद पवार साहेबांना देखील भेटलेलं आहे। तर काय तुमचं पूर्ण म्हणजे कसं तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे दक्षिण मुंबईत? नमस्कार, मी संतोष पवार। गेल्या आपण 5-6 वर्षापासून सोलापूर इथं मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम करतोय। तर गेल्या विधानसभेला आपण वंचित बहुजन आघाडीकडनं एक उमेदवार दिला होता। तर त्याच्या बऱ्यापैकी आपण निर्णायक मतं आपण घेतली होती। आता सध्याच्या घडीला आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, क्रीडांसाठी, कुस्त्यांसाठी, महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील प्रश्न, महानगरपालिकेवर मोर्चा काढणे, खर्चासाठी आंदोलन करणे, पाण्याच्या प्रश्नावर आपण बऱ्याच वर्षापासून आवाज उठवतो आहे। तर मला असं वाटतंय की इथल्या एकंदरीत प्रश्नाच्या संदर्भात की ज्या अर्थी गेल्या 10-15 वर्षामध्ये सोलापुराची प्रगती खुंटलेली आहे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने हे सगळे प्रश्न उद्भवतात। त्यामुळं आपण असा निर्णय घेतला की मार्क फाउंडेशन मार्क फाउंडेशनच्या पद्धतीने मी स्वतः आपण विधानसभेची ह्यावेळी दक्षिण सोलापूरची निवडणूक लढवत आहोत आणि एका राजकीय पक्षाशी आपण चांगल्या आपला संपर्कात आहोत। 11 तारखेपर्यंत आपण आपलं चिन्ह डिक्लेअर करू। सर, तुतारी फुंकण्याची तयारी करतो म्हणजे तुतारी तुमच्या हातात मिळेल का शरद पवार साहेबांना? साहेबांशी भेटून प्रॉपर सगळ्या राजकीय गोष्टीवर चर्चा झालेली आहे। साहेब पॉझिटिव्ह आहेत, उद्यापासून मुलाखती आहेत। म्हणजे ही जागा जी आहे दक्षिण सोलापूरची जागा जी आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे म्हणजे त्यांनी देखील दावा केलेला आहे, काँग्रेसचे देखील नेते काही दावा करत आहेत। मग ह्या माध्यमातून म्हणजे आता महाविकास आघाडी म्हणून शरद पवार गटाला नाही सुटली, काँग्रेसला सुटली किंवा शिवसेना सुटली, तर त्यावेळेस काय तुम्ही प्लॅनिंग केलं? आपण लढणार आहे। आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेलो आहे। प्रॉपर आपली कामं पोहोचलेली आहेत। गेल्या 5-6 दिवसामध्ये तुम्ही बघत असाल तर आपण 1 लाख मतदारापर्यंत आपण पोहोचलेलो आहे। पॉम्पलेटच्या माध्यमातून, न्यूज मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे, बॅनरच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे। त्यामुळे माझा संपर्क मतदारसंघात खूप चांगला आहे आणि निर्णायक मत आता सध्या तर घडीला मला असं वाटतं माझ्या बाजूने आहे। त्यामुळे आपण निवडणूक लढवत आहोत। नाही, ठीक आहे, निवडणूक लढवता हे ठीक आहे मान्य आहे। परंतु समजा महाविकास आघाडीमधून तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली राष्ट्रवादीकडनं किंवा कोणत्याही इतर पक्षाकडनं, त्यावेळेस काय निर्णय घेणार? अपक्ष लढायची तयारी आहे? अपक्ष आपण लढणार नाही, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे, आपण लढणार। आता तुम्हाला आता विधानसभा मतदारसंघात जे आहे गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, सुभाष देशमुख जे आहेत आमदार आहेत। तर ह्या म्हणजे आता तुम्ही मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधला आहे, समस्या सोडवल्या आहेत। म्हणजे 10 वर्षापासून भाजप आमदारांनी काय काम केलंच नाही का? नाही, आपण असं कुठं म्हणतोय काम केलं नाहीये।
पण ज्या अर्थी कामं व्हायला पाहिजे ती झाली नाहीये. मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की टेंबू योजनेचं 3 टप्प्याचं उद्घाटन झालं. हे 10 वर्षात होऊ शकतं, पण आपल्याकडे उजनीचं पाणी सुद्धा मिळत नाही 10 वर्षात. देगाव कालवा जोडलं जात नाही. हे पण प्रश्न मार्मिक आहेत ना. मंद्रुप तालुका व्हावा म्हणून किती लोक प्रयत्न करतात, ते झालं नाही. त्याच्यानंतर मोहोळ तालुक्याची ह्याच्या तालुक्याची शेवटी घोषणा केली गेली. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त साहेब रस्त्याची कामं केली म्हणजे कामं झालं असं होत नाही ना. काय स्मॉल स्केल इंडस्ट्री, मोठ्या इंडस्ट्रीला शेतकऱ्यांचा विरोध होता, तर आपण तिन्ही पट्ट्यामध्ये 250-100 हेक्टरच्या स्मॉल स्केल इंडस्ट्री उभा केल्या असतात. 250 एकरच्या केले गेले नाहीये. म्हणजे प्रगती झाली, म्हणजे खूप सारे डेव्हलपमेंट झाले किंवा खूप सारी कामं केली नाही असं नाही, पण ज्या अर्थी व्हायला पाहिजे ती एक आमदार म्हणून काही खासदार म्हणून करायला पाहिजे ती झाली नाही. सर मी आता उदाहरणार्थ मगाशी सांगितलं, आपण पश्चिम महाराष्ट्रातच आहे. कोल्हापूर एअरपोर्टची ते पण आपल्यासारखी त्याला काही नवीन रनवे उभा केला नाहीये, नवीन इमारत बांधली नाहीये. आपल्यासारखीच त्यांची एअरपोर्टची फक्त रिडेव्हलपमेंट केली गेली. त्याच्या उद्घाटनाचे व्हिडिओज बघा. आपल्या उद्घाटनाचे म्हणजे आपल्याला ओवाळून टाकल्यासारखं आहे फक्त साहेब. हे ओनली फॉर राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यांनी केंद्रातले आणि राज्यातले सगळे महत्वाचे पदं बसवलेली आहेत. बारामतीने केंद्रातले आणि राज्यातले सगळे सेम पदं आपण बसवली गेली. असं नाही की सोलापूरने कुठली पदं बसवली नाही, सगळी पदं बसवली गेली. महसूलची पदं बसवली गेली, मुख्यमंत्र्यांची पदं बसवली गेली, सगळी पदं बसवली गेली आहेत आपल्या इथे. मग ज्या अर्थी सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे पण तो झाला नाही सर. म्हणून हे असं आहे की आपण लक्षात की युवक राजकारणात येणं गरजेचं आहे. नॉट फॉर मी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक ज्यांची पिढ्यानपिढ्या सरपंच त्याच घरातले, पंचायत समिती त्यांच्याच घरात, जिल्हा परिषद त्यांच्याच घरात, आमदारकी त्यांच्याच घरात, खासदारकीचे त्याच लोक, ठराविक असं हे अन्याय टाईपचं सोलापूरच्या वर चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यासारखी सुशिक्षित लोक राजकारणात, सुशिक्षित युवक येणं गरजेचं आहे. कोण केलं म्हणजे सोलापूरचा विकास कोण केलं नाही म्हणतात तुम्ही. जसं बारामतीचा विकास झाला, बारामती सारखेच पदं सोलापूरकरांनी घोषवलेली आहे, परंतु ते अन्याय कोण केलं सोलापूरवर, कोणत्या राजकीय नेत्या. आपण असं नाही म्हणता येणार. गेल्या 15-25 वर्षामध्ये तेच सांगतो साहेब, जो बदल बारामतीमध्ये गावाचा तालुका झाला, तालुक्याच्या निवडणूक आता जिल्ह्याला गेल्या, सगळी शासकीय प्रशासकीय कार्यालये अगदी कलेक्टर पासून सगळे उपायुक्त पासून ऍडिशनल SP पासून सगळी कार्यालय, RTO ऑफिस पासून सगळी कार्यालय बारामतीला चालू झाली. आपल्याकडे हायती कार्यालय डेव्हलप करता आले नाहीये. म्हणजे आज PCP एकनाथाचं नेत्याचं नाव घेऊन सगळे नाहीये, सगळेच तेवढेच कारणीभूत आहे. पदं असताना सुद्धा केले नाही, सगळे तेवढेच कारणीभूत आहे. पदं असताना करू शकले असते ना. एक तुमच्याकडे लाल दिव्याच्या ह्याच्यापासून सगळे पदं आली. अहो साधी नगरसेवक 50-100 कोटीची कामं सँक्शन करून आणतात आणि त्या लेवलला ते वाजवतात, करून घेतात. याचं असं काय आपल्या इथं काय इच्छाशक्ती नाही, राज्य इच्छाशक्ती नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या ह्याच्यातनं व्यवसायातनं त्यांना टाइम काढायला वेळ नाहीये. काय सोलापूरकडे लक्ष द्यायला असं म्हणजे काही कार्यक्रमासाठी काही ह्याच्यासाठी सोलापुरात येतात काही लोक. सर दक्षिण सोलापुरात एक महत्वाचा विषय आहे, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी, जे विमानतळ म्हणजे ओपनिंग होण्यासाठी ते चिमणी पाडण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये त्याचा फटका बसला असं देखील म्हटलं जातं. दक्षिणमधनं महाविकास आघाडीला मोठं लीड आलं. तर यावेळी जे आहे ते चिमणीचा फटका बसेल का विमानतळ उद्घाटन परवाच झाले त्याचा फायदा होईल महायुतीला, काय वाटतं साहेब? एक नॉट फॉर चिमणी, नॉट फॉर उद्घाटन. इथून ह्या विधानसभेनंतरनं जर उमेदवार बदलले गेले नाही तर दोन्ही गोष्टीचा फायदा मिळत नाही. म्हणजे भाजपने पण उमेदवार बदलावा आणि महाविकास 100% बदलायला पाहिजे. का 30 लोक पाहिजे? कारखानदारच आमदार व्हायचं का? ज्यांच्याकडे बँका आहेत त्यांनीच आमदार व्हायचे का? ज्याच्याकडे संस्था आहेत त्यांनीच आमदार व्हायचे का? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.